भारत माता की जय। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा वारसा पुढे चालवणारे शाहू फुले आंबेडकर यांना मी प्रथम विनम्र अभिवादन करतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, मंचावर उपस्थित तसेच येथे बसलेल्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज आपण राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त एकत्र जमलो आहोत। राजर्षी राजा असूनही सुद्धा ज्यांनी ऋषीसारखे आयुष्य जगले असे ते राजर्षी शाहू महाराजांना आपण काय म्हणतो, आरक्षणाचे जनक म्हणतो। शाहू महाराजांना आपण काय म्हणतो, समानतेचे जनक म्हणतो। पण समानता आणि आरक्षण हे समाजाला का द्यावे लागत असेल बरं? कारण आपल्या देशाला, आपला जो भारत देश आहे, आपल्या देशाला 5000 वर्षापूर्वीचा इतिहास लाभलेला आहे आणि या इतिहासामध्ये 4 वर्ण होते, ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र। अगोदर हे जे आहे ते कर्मावरती आधारित होते, पण जातीपेक्षा, मातीपेक्षा जातीला आणि माणुसकीपेक्षा धर्माला जास्त महत्व देणाऱ्या लोकांचा वावर आपल्या देशामध्ये वाढायला लागला। राजे महाराजे जन्माला यायला लागले आणि जी विषमता आहे ती समाजामध्ये वाढत चालली आणि जातीचं खूप मोठं राजकारण आपल्या देशामध्ये सुरू झालं। आणि मग या काळानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला। त्यांनी सुद्धा समाजासाठी खूप मोठे कार्य केले आणि त्याच्यानंतर आपले राजर्षी शाहू महाराज यांनी त्यांच्या संस्थानामध्ये एक छोटंसं संस्थान, परंतु ते त्या ठिकाणी राजा होते, त्यांच्यामुळे त्यांचा आदेश मानणं प्रत्येकाला बंधनकारक असायचं। राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनातील एक समानतेचा खूप छान प्रसंग आहे। एक दिवस काय होतं माहिती का, शाहू महाराज रस्त्याने जात असतात। रस्त्याने जाता जाता त्यांना एक शिकारी दिसतो, तो पारधी समाजाचा असतो आणि त्या शिकाऱ्याच्या हातामध्ये एक मारलेला ससा असतो। मग तो पारधी शाहू महाराजांना म्हणतो, महाराज हा ससा मी फक्त तुमच्यासाठी आणला, तुम्हाला खाण्यासाठी आणला। मग त्यांचं जेवण वगैरे म्हणजे स्वयंपाक वगैरे सगळं होतं, सगळे लोक पंक्तीत बसतात। महाराज सुद्धा त्यांच्या सिंहासनावरती जेवण म्हणजे त्यांच्या जेवणाच्या ठिकाणी बसतात आणि महाराज म्हणतात, सगळे लोक आले पण ज्याने आपल्याला हा ससा जेवणासाठी दिला तो मात्र आलेला नाहीये। मग त्यांचे दरबारातले जे लोक होते ते म्हणे, महाराज तो एक पारधी समाजाचा माणूस आहे म्हणे आणि तो आपल्यासोबत जेवणार नाही म्हणे। महाराज म्हणे, अरे मी त्याने आणलेल्या सशामुळे माझं पोट भरतंय, त्याच्यामुळे मी जेवण करलो, पहिले त्याला आणा आणि माझ्या शेजारी बसवा। कोणता राजा आहे असा समाजातला जो प्रत्येकाला एवढे समानतेचा अधिकार देऊ शकतो? नाही ना। पण तो अधिकार मात्र कुणी दिलाय? छत्रपती शाहू महाराजांनी दिला, म्हणून त्यांना समानतेचा जनक म्हणतात। दुसरी गोष्ट म्हणजे आरक्षणाचा जनक।